महेश, पण आख्यानात तिला तिच्या साऱ्या शंकांचं समाधान मात्र झालं आहे. या प्रस्तुत शंका होत्या, पण अजूनही तिच्या मनात काय आहे हे सांगता येणं कठीण आहे. असं असेल तर म्हाळसा तिच्या शंकांबद्दल निश्चितच कोणाला तरी विचारेल. कदाचित मला देखील विचारू शकते. ते मला ठाऊक नाही, पण मला इतकं जाणवत आहे की मातेला आज काहीतरी महत्वाचं करणार आहे, जे तिच्या गतजन्माशी निगडीत असेल. देवी, माधवी, ये. काय झालं? देवी, मी तुमच्यासाठी म्हाळसा देवींचा निरोप घेऊन आले आहे. म्हाळसा देवींचा निरोप? होय, म्हाळसा देवींना लक्ष्मी देवींची भेट घ्यायची आहे. मी त्यांना काय सांगू? मी भेटते त्यांना. मी तुमचा निरोप देते त्यांना. माधवी, त्यांना म्हणावं मीच त्यांना येऊन भेटते. थांबा देवी. श्री म्हाळसा देवींनी तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. नक्कीच त्यांना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल. ते मी कसं सांगणार? त्या इथे आल्या असत्या तर. परंतु मलाच त्यांनी इथं येणं उचित वाटलं नाही, म्हणून मी म्हणाले की मी येऊन भेटते. देवी, या क्षणी मला इतकंच ठाऊक आहे की म्हाळसा देवींना सत्य जाणून घेण्यासाठी कसले तरी सहाय्य हवे आहे, आणि त्यासाठीच त्यांनी तुम्हाला बोलावलं असेल. असेलही. म्हणजे तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात तर? हो, जर त्यांनी मला काही विचारलं तर मी त्यांना नाही म्हणू शकणार नाही. देवी, या शिवलीलेत आपण थेट हस्तक्षेप करणं उचित नाही असं मला वाटतं. तुम्ही त्यांना काही सांगू नये असंही वाटतं. आत्ता ह्यावर मी काही बोलू शकणार नाही. तुम्ही अजूनही गडावरच आहात हे माहित नव्हते. मी आपलेच दर्शन घ्यायला आलो होतो. या आख्यानाचा हेतू काय आहे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, पण मला तुम्हाला असे सांगायचे आहे की त्याबद्दल तुम्हाला कोणी विचारणा केली तर त्यांना सहाय्य होईल असं काही बोलू नका. नारायण नारायण, असे कसे होईल प्रभू? नाही, याआधी तुमच्याकडून अनाहूतपणे तसं सांगितलं गेलं होतं. तुमच्या नकळत नको ते शब्द बाहेर पडले आणि पुढे. नारायण नारायण, प्रभू माझ्याकडून आता असे होणार नाही. मी त्यासाठी प्रयत्नशील राहीन. उत्तम. मुनिवर, तुम्ही? माते, मी आपले आणि प्रभूंचे दर्शन घ्यायला आलो होतो. प्रभूंचे दर्शन झाले, परंतु आपण श्री म्हाळसा देवींना भेटायला गेला आहात असे कळले. हो, त्यांना अत्यंत महत्त्वाचं बोलायचं होतं. माते, आणि ते कशाबद्दल आहे हे जर का मी आपल्याला विचारले तर आपणाला राग नाही ना येणार?
माझी उत्सुकता ताणली गेली आहे. खरं तर तिथे काय घडलं हे जाणून घ्यायची उत्सुकता मलाही आहे. कारण म्हाळसा देवींना त्यांच्या गतजन्माबद्दलच विचारायचं असावं. किंवा आख्यानातल्या एखाद्या शंकेबद्दल. हो, त्यांना त्याबद्दलच विचारायचं होतं. त्यांना प्रश्न पडला होता की ह्या आख्यानाचं नेमकं प्रयोजन काय आहे. ते तर आधीच कळलं आहे. प्रयोजन केवळ एकच आहे. हो, परंतु त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की त्यांचा आणि देवी गंगा ह्यांचा नेमका संबंध काय आहे. ज्यावेळी हे सारं घडत होतं तेव्हा त्या नेमक्या कुठे होत्या. नारायण नारायण. मग तुम्ही त्यांना काय सांगितलं? मी त्यांना सत्य सांगितलं, परंतु पूर्ण नाही. म्हणजे मी त्यांना केवळ इतकंच सांगितलं की त्यांचा आणि देवी गंगा ह्यांचा संबंध होता आणि त्यांचं अवतरण झालं तेव्हा त्या कैलासातच होत्या. नारायण नारायण. प्रभो, आता मला आज्ञा असावी. मुनिवर, मी तुम्हाला काय सांगितलं आहे ते ध्यानात असू दे. ओहो हो प्रभू, येतो मी. नारायण नारायण. देवी, मला असं वाटतं की तुम्ही जे त्यांना सांगितलं ते त्यांना कळणं आवश्यकच होतं. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, त्यांनी जर मला काही विचारलं तर मी त्यांच्यापासून काही लपवून ठेवू शकणार नाही. परंतु तरीही मला तुमचं बोलणं आठवलं आणि त्यांना माझ्याकडून इतकीच माहिती मिळू शकली, विशेष नाही. कशाचे सहाय्य कसे होईल कोणी सांगावे? हे श्री महादेव, आपण माझ्याशी विवाह कराल? आपल्या हृदयात सतीचे जे स्थान आहे ते स्थान माझ्या हृदयात आपले आहे. माझी अर्धांगिनी म्हणून सती शिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही. सती पुनर्जन्म घेईल. मी पुन्हा सतीशीच विवाह करेन. गंगा देवींचा महादेवांवर जीव होता. त्यात काय चुकलं त्यांचं? कुणाला त्यांचं वागणं चुकीचं वाटत बी असं, पर मला नाही तसं वाटत. कवा कवा असं वाटतं का जसं माझा जीव आहे देवांवर, माझं जगणं माझं मरणं समद त्यांच्याशी जुडलं गेलं आहे ते. तसाच गंगा देवींचं बी असल. मग पार्वती देवी आणि श्री महादेव यांचा विवाह कसा झाला? तो विवाह इतक्या सहज झाला नाही. कारण श्री पार्वती देवींना याचे स्मरण नव्हते की गतजन्मी त्या सती देवी होत्या. हे माझ्यासारखेच झाले, हो ना?